नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे सत्ता. समाजामध्ये खरी सत्ता कोणाच्या हातात असते, म्हणजे राज्य नक्की कोण करतं? चला आज याचाच शोध घेऊया. बरं, लोकशाही म्हटलं की आपण काय समजतो? लोकांचं राज्य, बरोबर? पण विचार करा, सत्ता खरोखरच आपल्या सगळ्यांमध्ये म्हणजे सामान्य लोकांमध्ये सारखी वाटलेली असते का? हाच तो प्रश्न आहे. आणि आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. आणि ही टीका खरं तर आपल्या आजच्या चर्चेचा मूळ आधारच आहे. बघा, एका बाजूला लोकशाहीचा एक आदर्श आहे जिथे सगळे समान आहेत, पण दुसरीकडे प्रत्यक्षात काय दिसतं की फक्त मुठभर नेतेच आपल्यासाठी सगळे निर्णय घेतात, सगळी धोरणं ठरवतात. तर याच निरीक्षणातून एका सिद्धांताचा जन्म झाला, ज्याला म्हणतात इलिट्सचा सिद्धांत किंवा थेअरी ऑफ इलिट्स. आणि हा सिद्धांत काय सांगतो माहितीये? तो सांगतो की सत्तेचं जे चित्र आपल्याला दिसतंय ना, ते कदाचित खरं नाहीये, तो एक भास असू शकतो. तर या सिद्धांताचं मूळ तत्व अगदी सोपं पण धक्कादायक आहे. ते असं की कुठल्याही समाजात एक छोटासा संघटित गट नेहमीच मोठ्या विखुरलेल्या जनतेवर राज्य करतो. आणि या विचाराची पायाभरणी केली 3 महत्त्वाच्या समाजशास्त्रज्ञांनी: विल्फ्रेडो पॅरेटो, गेटानो मॉस्का आणि रॉबर्ट मिशेल्स. ओके, तर मग आता आपण या विचारवंतांना एक एक करून भेटूया. त्यांचे सिद्धांत आपल्याला या सत्तेच्या खेळातले महत्त्वाचे धागेदोरे देणार आहेत. तर यातले पहिले आहेत विल्फ्रेडो पॅरेटो. त्यांनी एक खूप भारी संकल्पना मांडली, सर्क्युलेशन ऑफ एलिट्स, म्हणजे एलिट्सचा अभिसरण. त्यांच्या मते सत्ता कधीच एका जागी स्थिर नसते, ती नेहमी फिरत राहते. म्हणजे काय? तर जुने सत्ताधारी जेव्हा कमजोर होतात तेव्हा नवीन हुशार लोक येतात आणि त्यांची जागा घेतात. पॉवर शिफ्ट होते. आणि याच गोष्टीला दुजोरा देणारं पॅरेटो यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: इतिहास म्हणजे उच्चभ्रू वर्गाची दफनभूमी आहे. किती खरं आहे नाही का? म्हणजे कोणताही सत्ताधारी गट तो कायमस्वरूपी टिकत नाही. बरं, मग हे एलिट्स राज्य करतात तरी कसे? यासाठी पॅरेटोनी 2 खूप इंटरेस्टिंग प्रकार सांगितले आहेत. चला ते पाहूया. पॅरेटो म्हणतात की सत्ताधारी 2 प्रकारचे असतात, एक सिंह आणि दुसरे कोल्हे. आता सिंह नावाप्रमाणेच, ते ताकदीचा वापर करतात, परंपरेला धरून चालतात आणि त्या जोरावर राज्य करतात. या उलट कोल्हे, ते असतात चतुर आणि धूर्त. ते थेट बळाचा वापर करत नाहीत, तर डावपेचा खून हुशारीने सत्ता मिळवतात. आता हा फ्लोचार्ट बघा. इथे हे चक्र अगदी स्पष्ट दिसतंय. होतं काय की जे सत्ताधारी सिंह आहेत ते कालांतराने आत्मसंतुष्ट होतात, थोडे सुस्त होतात. आणि मग याच संधीची वाट बघत असलेले कोल्ह्यांसारखे महत्वाकांक्षी लोक त्यांना आव्हान द्यायला लागतात. ते हळूहळू आपली ताकद वाढवतात, सत्ता काबीज करतात आणि या जुन्या सिंहांची जागा घेतात. आणि मग हेच कोल्हे पुढे सिंह बनतात. हे चक्र इतिहासात सतत अव्याहतपणे सुरू राहतं. हे समजायला खरं तर खूप सोपं आहे. अगदी आपल्या शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या स्टुडंट काउन्सिलसारखं. बघा ना, दरवर्षी नवीन विद्यार्थी येतात, त्यांच्याकडे नव्या कल्पना असतात आणि ते जुन्या सदस्यांची जागा घेतात. यामुळे काय होतं तर नेतृत्व सतत बदलत राहतं, ते गतिशील राहतं. समाजातही सत्तेचं असंच काहीसं होतं. ओके, तर पॅरेटोनी सांगितलं की सत्ता फिरत राहते, पण ही प्रक्रिया टाळता येते का? तर नाही. आणि हेच आपल्याला सांगतायत दुसरे सिद्धांतकार रॉबर्ट मिशेल्स. त्यांच्या मते ही प्रक्रिया अटळ आहे, म्हणजे ती होणारच. मिशेल्स यांनी एक प्रसिद्ध नियम मांडलाय, ज्याला म्हणतात अल्पजनशाहीचा लोखंडी नियम किंवा आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. आणि हा नियम काय सांगतो की तुम्ही कोणतीही मोठी संघटना घ्या, मग ती कितीही लोकशाहीवादी असल्याचा दावा करू, शेवटी सत्ता काही मोजक्या नेत्यांच्याच हातात जाते, याला पर्याय नाही. हा एक लोखंडी नियम आहे जो मोडता येत नाही. पण असं होतं कसं? तर याची एक प्रक्रिया आहे. बघा, पहिलं म्हणजे कोणतीही मोठी संघटना चालवायची असेल तर एक व्यवस्था लागते, म्हणजे नोकरशाही. बरोबर? आता या नोकरशाहीमुळे होतं काय की निर्णय घेण्याचे अधिकार काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटतात. मग साहजिकच ही सत्ता त्यांना त्या पूर्ण संघटनेवर कंट्रोल देते. आणि शेवटी काय होतं तर हा छोटा गट स्वतःच्या फायद्याचा विचार करू लागतो आणि इथेच तयार होते अल्पजनशाही. हा प्रवास अटळ आहे असं मिशेल्स म्हणतात. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण हे सगळे शास्त्रीय सिद्धांत बघितले. आता जरा एका आधुनिक आणि आपल्या ओळखीच्या उदाहरणाकडे वळूया, थेट 20व्या शतकातल्या अमेरिकेकडे. 1956 साली सी राईट मिल्स नावाच्या एका समाजशास्त्रज्ञाने अमेरिकेत एका नवीन सत्ताधारी वर्गाची ओळख जगाला करून दिली. त्यांनी द पॉवर एलिट नावाचे एक पुस्तक लिहिलं आणि त्यात त्यांनी पॅरेटो आणि मिशेल्स यांचे सिद्धांत चक्क आधुनिक अमेरिकेला लागू करून दाखवले.
तर मिल्स यांच्या मते अमेरिकेतली खरी सत्ता कोणाकडे आहे? तर ती आहे 3 गटांच्या हातात. पहिले, लष्करातील मोठे अधिकारी. दुसरे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे मालक किंवा सीईओ. आणि तिसरे, सरकारमधले महत्त्वाचे राजकीय नेते. आणि हे तिघे मिळून बनवतात अमेरिकेचा पॉवर एलिट. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? हे 3 गट फक्त नावाला वेगळे आहेत. खरं तर ते आतून एकमेकांशी पूर्णपणे जोडलेले आहेत. त्यांची उठण्या बसण्याची ठिकाणं एकच, त्यांची शिक्षणच सारखीच. म्हणजे बघा, ते सगळे आयव्ही लीग सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमधून आलेले असतात. यामुळे काय होतं की त्यांच्यात एक अप्पर क्लास असल्याची भावना तयार होते आणि ते एक संध गट म्हणून काम करतात. बरं, ही गोष्ट फक्त अमेरिकेपुरतीच मर्यादित आहे का, की हे चित्र जगभर दिसतं? चला आता ह्या सिद्धांताकडे जागतिक दृष्टिकोनातून पाहूया आणि आपल्या या चर्चेला एका निष्कर्षापर्यंत आणूया. तर उत्तर आहे नाही. ही गोष्ट फक्त अमेरिकेची नाही. इथे बघा, युनायटेड किंगडममध्ये राजकीय, व्यावसायिक आणि आर्थिक एलिट्स जास्त पॉवरफुल आहेत. आणि आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर 1970 नंतर ज्या प्रबळ जाती होत्या त्यांचं रूपांतर हळूहळू एका ग्रामीण राजकीय वर्गात झालं. म्हणजे काय, तर प्रत्येक देशात या एलिट गटांचं स्वरूप थोडं वेगळं असू शकतं, पण ते असतातच. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हा सिद्धांत सांगतो की सत्ता खऱ्या अर्थाने कधीच सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही. ती फक्त एका एलिट गटाकडून दुसऱ्या एलिट गटाकडे फिरत राहते. म्हणजे काय, तर चेहरे बदलतात, नेते बदलतात, पण ती मूळ व्यवस्था तशीच राहते. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आपल्या आजूबाजूच्या जगात, आपल्या समाजात आजचे सिंह कोण आहेत जे बळावर सत्ता टिकवून आहेत, आणि आजचे कोल्हे कोण आहेत जे चतुराईने सत्तेच्या जवळ जात आहेत? यावर नक्की विचार व्हायला हवा.